पुन्हा मुंबईमध्ये या लोकांचं जे चाललेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला काही वाटत नाही. सोडून गेलं चालतंय, का अडचण नाही आम्हाला. बर, आम्ही महाराष्ट्र आमचा सक्षम आहे. त्यांनी गेले किंवा संप ठेवले, आपला महाराष्ट्र बंद पडेल असं वाटतंय का तुम्हाला? आपल्याकडं बिगर त्यांचा संबंध नाही ना महाराष्ट्र बंद पडायचा. त्याने असल्यावर काय, त्याने आहेत म्हणून महाराष्ट्र चाललाय का? महाराष्ट्राला काय फरक पडत नाही. आपल्याकडे भरपूर नाही का? कुशल बेकारी भरपूर आहे. हा, त्यामुळं कोणी काही रिक्षा चालू शकते, टॅक्सी चालू शकते, काही अडचण नाही आपल्याला. बर. ते येऊन आपल्यावर आरेवरी बांधले. आणि त्यांनी मराठी बोलणारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी बोलणार नाही इथं थांबू नका तुम्ही. थांबू नका इथं, काय अडचण आहे तुम्हाला. थांबायची काय, तुम्हाला खायला पाहिजे, राहायला पैसे इथं कमवायला पाहिजे पाहिजे, जागा पाहिजे, मग तुम्हाला मराठी बोलायला काय अडचण आहे. चालतंय. ही आपल्या महाराष्ट्राची दुर्दैव आहे. बर. तिथे येणार नाही, विरोध दाखवू देत. अगोदर जणाला प्रवेश यायला पाहिजे होता. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं बळ जास्त आहे इथं आणि आम्ही संप केला तर पूर्ण महाराष्ट्र, मुंबई, पुणे, ठाणे बंद पडू शकतो. काय नाही बंद करू शकत, काय संबंध? आपल्या मालाला काहीच फरक पडू शकत नाही. कारण आपल्याकडे सुशील प्रकारे एवढे वाढले त्यांच्यामुळं हा, की क्वालिफाईड लेवल पोरं घरात बसल्या. टोटल 27 लाख लोक रजिस्टर ऑनलाईनला दिसणार, 27 लाख लोक युपी बिहारचे आपल्या महाराष्ट्रात आहेत. सगळी सोडून जाऊ दे, काय सगळे जागी फरक सोडून काय फरक पडत नाही आपल्याला. आपल्याकडे सक्षम भरपूर आहेत लोक. पडत? 27 लाखांना काय फरक मला पडत? सांगा, त्यांना जे परमिट दिले, हा, ते परमिट गेल्यानंतर आपलं Cancel आपल्याला करा होणार ना, ना. कॅन्सर होणार ना. हा, त्यात तेच. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मिळत नाही काय. त्याला दिलंच कसं परमिट? ही महत्वाची गोष्ट आहे. ते आता ते सरकारला प्रश्न विचारायचा चालू आहे. सरकारच गांडूळ उडत आहे. सरकारला विचारायचं चालू आहे. चालू आहे, राजसाहेबांचा प्रयत्न चालू आहे. ते 4 तारखेला आता सगळ्याचा निकाल लागेल. नाही नाही, बरोबर आहे ना. राजसाहेबांच्या मागे आम्ही आहे, काय अडचण नाही या बाबतीत. चालतंय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.